अडचणी आहेत. आदरणीय मंत्री महोदय उदयजी सामंत साहेबांना मी नम्रपणे विनंती करतो की साहेब, नक्कीच जर आपण लक्ष दिलं, नक्कीच जर शिवसैनिकांच्या पाठीवर हात ठेवला, नक्कीच माझ्या माता भगिनींना तुम्ही चाल म्हणून सांगितलं आणि शिवसैनिकांना आणि या पदाधिकाऱ्यांना जर तुम्ही सांगितलं, साहेब आमच्याकडे त्या शिवसैनिकांमध्ये एक वेगळं रसायन आहे, ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वेगळं रसायन आहे, परंतु माहित नाही त्या शिवसेनेला दृष्ट झाली की काय प्रचंड ताकद या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. आणि तुमच्यासारखे नेते वरती बसलेले आहेत. आदरणीय शिंदे साहेबांचं लाडकी बहीण असेल, मुख्यमंत्री 2.5 वर्षाच्या काळामध्ये ज्या कधीच भविष्यामध्ये योजना आल्या नाही आणि पुढे येणार नाही, ह्या योजना शिंदे साहेबांनी आणलेल्या आहेत. प्रत्येकाचा भाऊ शिंदे साहेब झालेला आहे. आपण उद्योगमंत्री असताना आजच एक मीटिंग झाली की महिंद्राची मोठी कंपनी ह्या इगतपुरीमध्ये येते. अनेक कंपन्या ह्या नाशिकमध्ये आल्या, सातपूरमध्ये आल्या, वाडीवाड्यामध्ये आल्या, दिंडोरीमध्ये आल्या, सिन्नरमध्ये आल्या, माळेगाव MIDC मध्ये आल्या. इतक्या कंपन्या आलेल्या असताना सुद्धा आपली शिवसेना कमी का पडते हे खरं तर विचाराचं कारण आहे. म्हणून साहेब मी आपल्याला विनंती करतो की आपण आज आलात, सभा घेतली, मीटिंग घेतली, आपण आम्हाला 15 दिवसातून 1 दिवस वेळ द्या. कारण मी आपल्याला नम्रपणे सांगतो साहेब, परंतु आव्हानात्मक सुद्धा सांगतो की जर आपण लक्ष दिलं आणि ह्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं तर 16 आमदारापैकी 10 तरी आमदार एकनाथ शिंदे साहेबाला आज ही नाशिक जिल्हा देऊ शकतो, अशी आज परिस्थिती आहे. दिंडोरी बघा, त्र्यंबकेश्वर बघा, इगतपुरी बघा, नांदगाव बघा, मालेगाव बघा, चांदवड बघा, साहेब इथे नक्कीच इथे आमदार मिळू शकतो. खरं तर मला माहित नाही हे व्यासपीठ बोलण्यासारखं आहे की नाही माहित नाही, परंतु अजितदादा गेल्यापासून जर मी काही चुकीचं बोलत असेल तर मी व्यासपीठावर दिलगिरी व्यक्त करतो. परंतु साहेब अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला, दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्यापासून आता जे काही नाशिक जिल्हा आणि राष्ट्रवादीचे जे काही पदाधिकारी असेल, राष्ट्रवादीचे काही जे आमदार असेल, यांचा जर पाहण्याचा दृष्टिकोन आणि अपेक्षेने जर कोणाकडे बघत असेल तर ते शिंदे साहेबांकडे बघतात आणि राष्ट्रवादीचे 6 आमदार ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये. म्हणजे तसं जर बघितलं तर निफाड असेल, दिंडोरी असेल, कळवण असेल, हे जे काही राष्ट्रवादीचे जे आमदारकीचे जे मतदारसंघ आहेत, साहेब जर आपण लक्ष दिलं तर नक्कीच हे मतदारसंघ आपल्या ताब्यात येतील. या प्रकारे मी ठामपणे या शिवसैनिकांच्या भरोशावर आपल्याला आश्वासित करतो. साहेब बोलण्यासारखं खूप काही आहे, सांगण्यासारखं खूप काही आहे, परंतु नक्कीच जरी खुर्च्या कमी असेल, जरी पदाधिकारी कमी आले असेल, परंतु साहेब तुम्हाला सांगतो की आमचे शिवसैनिक एकदा तुम्ही फक्त पाठीवर थाप मारा आणि तुम्ही लढ बना साहेब, आपल्याला नक्कीच येते आमदार आणि खासदार निवडून